फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं दरेकरांनी म्हटलंय। तर सोलापूरच्या बार्शीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत आघाडीवर आहेत 1844 मतांनी। तर मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि फडणवीस सीएम होणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। महायुती 217 जागांवर आघाडी आणि आता सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे। भाजपचे नेते आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचत आहेत। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील भाजप मुख्यालयामध्ये आता जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे। जिलेबी बनवायला देखील सुरुवात झालेली आहे। आपण काही वेळापूर्वीच ती दृश्य पाहिली। तर मुंबईमध्ये सागर बंगल्यावर आता हालचालींना वेग आला आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। रावेरमध्ये 13व्या फेरी अखेर भाजपचे अमोल जावळे 19,567 मतांनी आघाडीवर आहेत। काँग्रेसचे धनंजय चौधरी पिछाडीवर। तर सागर बंगल्यावर आता भाजपचे नेते पोहोचत आहेत। मुख्यमंत्री भाजपचा होणार, फडणवीस सीएम होणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी सागर बंगल्यावर आता नेते जमण्यास सुरुवात झाली आहे। तर भाजपच्या कार्यालयांमध्ये आता जल्लोष सुरू झालाय। भाजपचा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळतोय। राज्यात भाजपचा स्ट्राईक रेट हा 84% आहे। तर राज्यामध्ये भाजपचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा स्ट्राईक रेट। राज्यामध्ये भाजपचा स्ट्राईक रेट आता 84% इतका राहिलाय। 127 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। तर भाजपनं आपलाच रेकॉर्ड मोडलेला आहे। मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत आणि तिथून ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील, महाराष्ट्राला संबोधित करतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत। महाराष्ट्रातील मोठ्या विजयानंतर आता पंतप्रधान मोदी हे जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत। तर मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल किंवा इतर मोठ्या निवडणुका असतील त्यावेळी पंतप्रधान मोदी हे विजयानंतर भाजप मुख्यालयामध्ये दाखल होत असतात आणि आज पुन्हा एकदा संध्याकाळी 7 वाजता मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाण्याची शक्यता आहे।